रामकृष्ण हरी म्हणजे मी आपला डी एन साबळे स्वागत प्रॉपर्टी। आज आपण परत मुक्काम ठेवला आहे घोडबंदर रोड ते आनंदनगरला। आनंदनगरच मध्ये एक उन्नती वुड्स नावाचं कॉम्प्लेक्स आहे। त्या उन्नती वुड्स कॉम्प्लेक्समध्येच ग्राउंड प्लस 21 माळ्याची एक बिल्डिंग आहे आणि आपण सध्या एक टॉप फ्लोअरवरती 1 BHK फ्लॅट बघतोय। फ्लॅट जर बघितला तर फ्लॅटचा साधारण कार्पेट तुम्हाला 400 आणि 10 कार्पेट फ्लॅट 410चा कार्पेट असणार आहे। अनयूज अनटच असणारा हा 1 BHK फ्लॅट आहे आणि ज्यावेळेला आपण बाहेर निघणार आहोत त्याला साऊथ ईस्ट एंट्री असणार आहे त्याची। साऊथ ईस्टला बाहेर पडल्यानंतर आपले ह्या जर पुढे गेलात तर तिकडे वेगळे फ्लॅट आहेत, इकडे वेगळे फ्लॅट आहेत, अधिक ह्या साईडला आणि ह्या साईडला पण 2 फ्लॅट आहेत। तर हा जो फ्लॅट आहे ना, ह्या फ्लॅटची ज्यावेळेला आपण एंट्री करतो ना त्यावेळेला त्या फ्लॅट समोर तुम्हाला एवढी मोठी जागा आहे आणि ह्या जागेनंतर आपण ज्यावेळेला एंट्री करतो तर त्यावेळेला अशा पद्धतीचा सुंदर असा एकदम प्रॉपर हॉल आहे जो तुम्ही बघू शकता। आणि आत्ताच पावसाळ्यानंतर ही शूटिंग चाललेली आहे, पाऊस चालूच आहे तर बघा तुम्ही इथे कुठेही टॉप फ्लोअरला लिकेज 100% नाही आहे। आणि त्यानंतर ह्या साईडला जर आपण आलो हॉलच्या तिथे स्टँडिंग बाल्कनी आहे जी प्रॉपर स्टँडिंग बाल्कनी आहे आणि तुमच्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये आपण ज्यावेळेला उभं राहतो त्यावेळेला हवा प्रॉपर हवा जाणवते, हवेचा फील येतो आणि हा क्रिक हिल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या फ्लॅटमधनं नक्की दिसतात। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे। आणि राहिला प्रश्न लिकेजचा तर नॉर्मली आता काय होतं ज्यावेळेला बिल्डर बिल्डिंग बनवतात ना त्यावेळेला तुम्ही बघा वरती त्याच्यावरती सगळं सोलर सिस्टम्स वगैरे लावतात, त्यामुळे लिकेजचं जर बघितलं तर नॉर्मली प्रॉब्लेम्स आत्ता जे नवीन घरं होतात त्याच्यामध्ये हा लिकेजचा प्रॉब्लेम शक्यतो येत नाही, कारण त्याच्या पाठीमागचं हे कारण आहे। त्यामुळे आता सध्या हा जरी फ्लॅट आहे तर हा कुठेही लिकेज नाही। हॉलची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आणि किती प्रशस्त आहे। हा फ्लॅट बिलकुल वापरलेला नाही आहे आणि ज्यावेळेला आपण मग ह्या साईडला येऊ ना त्यावेळेला असं किचन आहे जे डेव्हलपरने ऑलरेडी मॉड्युलर किचन बनवून दिलेलं आहे। अशा पद्धतीचं हे किचन आहे। ह्या साईडला पण स्टोरेजसाठी तुम्हाला परत जागा आहे आणि तुमच्या किचनमध्ये पण ड्राय बाल्कनीचा स्पेस ऑलरेडी दिलेला आहे, तो चांगला मोठा आहे आणि याचा जरी व्ह्यू बघितलं तुम्ही डोंगर आणि तुम्हाला क्रिक हे सगळं प्रॉपरली तुमच्या घरामधनं 100% दिसतं। आणि जस्ट याच्या अपोजिटला आपण गेल्यानंतर प्रॉपर असं बाथरूम आहे जे तुम्ही बघू शकता। बाथरूमची साईज वगैरे पण चांगली मोठी आहे। ज्यांचं बजेट कमी आहे आणि त्या लोकांसाठी घोडबंदरवरती हा रेडी टू मूव्ह विथ ओसीचा ऑप्शन आपण दाखवत आहोत। चांगला फ्लॅट आहे। त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण मास्टर बेडरूममध्ये जाऊ त्यावेळेला बघ ह्या साईडला जर आलात ना तर तुम्हाला इथे परत एक बाथरूम आहे आणि हे बाथरूम असं मोठं आहे। त्याच्यानंतर परत बाहेर आलोत की हे तुमचं बेडरूम आहे आणि बेडरूमला तुम्ही ह्या साईडला जर बघितलं तर प्रशस्त अशी प्रॉपर वॉलड्रॉपसाठी जागा पण ह्या साईडला दिलेली आहे आणि मग तुमचं बेड वगैरे ह्या साईडला लागेल। आणि परत ह्या साईडला जर आपण आलो तर इथे स्टँडिंग बाल्कनी आहे आणि ACचे जे सगळे सेट करायचे त्यासाठी यांनी हे ऑलरेडी बिल्डरने जागा काढून ठेवली। आणि ज्यावेळेला आपण बेडरूमच्या स्टँडिंग बाल्कनीला उभं राहणार त्यावेळेला तुम्हाला पूर्णपणे क्रिक हिल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली इथं जाणवतील। ठाणा स्टेशनपासून याचा अंतर जर बघितलं 10 किलोमीटर अंतरावरती आहे आणि इथे तुम्ही जर बघितलं तर न्यू हॉरायझन शाळा इथून जवळ हाकेच्या अंतरावरती न्यू हॉरायझन शाळा पण असणार आहे। उन्नती वुड्स हे कॉम्प्लेक्सचं नाव आहे। इथं आपल्याकडे तुम्हाला हे घर जे आहे ह्याची किंमत 60 लाख रुपये ह्यांनी कोट केलेली आहे आणि फ्लॅट बघितल्यानंतर आपण निगोशिएशन वगैरे तो सगळा पार्ट ठेवू शकतो। बाकी स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम याच्या आतमध्ये सगळं आहे। साधारणतः 3000 रुपयापर्यंत याचा मेंटेनन्स असणार आहे। अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे आणि तुम्हाला जर हा फ्लॅट 1 BHK बघायचा असेल तर मला नक्की सांगा, मी हा फ्लॅट दाखवतो। आणि असेच माझे फ्लॅट मी छोटे मोठे चांगले ह्या बजेटचे सगळे दाखवायचा नक्की प्रयत्न करतोय। चांगले फ्लॅट आले की मला जावंसं वाटतं आणि ते फ्लॅट काढावेसे वाटतात। जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल तर मला फोन करा, मी हा फ्लॅट नक्की दाखवेन। तुर्तास थांबतो। रामकृष्ण हरी मंडळी।